एका व्यक्तीला सगळंच कळतं असं नाही ना. बरोबर. म्हणून एखादी व्यक्ती म्हटल्यावर ती किती वाटोळं करू शकते, काय चांगलं करू शकते, मला सगळं कळतं. आजही आपण बघतोय की जे सत्तेमध्ये आहे किंवा जे सत्तेत नाही ते असं किंवा मुख्यमंत्री होणं सुद्धा माझ्यासारख्याला काही डिफिकल्ट नाही. ज्या अर्थी एखाद्या पाठबळा एखाद्या धंदेवाईक इंडस्ट्रियलिस्टने आपल्याला काहीतरी दिलं घेतलं असला फालतू प्रकार नाही या ठिकाणी. हे संपूर्ण खरोखर विचार लोकांना काय पाहिजे ते विचार करा. तुम्ही काय म्हणतात हे लोकांवरती लादू नका. त्याच्यामुळे तरुण तगडा भारताला न्याय देणं आणि तरुण तगडा भारताचं नेतृत्व आपल्या देशामध्ये तयार करणं तशा अर्थाने अजिबात अवघड नाही आपल्याला. त्याच्यामुळे लोक म्हणतात अरे तोड असा नेता नाही, याला हा पर्याय त्याला तो हे करायचं आहे. आणि त्यासाठी तरुणांनो तुमच्यासाठी जर राजकारण तयार केलेलं आहे, जर राजकारण म्हणजे जनतेचं राजकारण. आता हे जनतेचं जे राजकारण आहे आता कुठे विचारच शिल्लक राहिला नाही. कारण आपण बघितलं तर आज जो एका पार्टीत होता उद्या तो दुसऱ्या पार्टीत आहे, जो शेवटच्या पार्टीत होता तो पहिल्या पार्टीत आहे. म्हणजे इथं कुठे विचार राहिला का? काटेरी झाडांना विचार लागत नाही, काटेरी झाडांना काटे लागतात फक्त. शासन आणि प्रशासनामध्ये बुजगावणे म्हणतो ना तसे बुजगावणे हा राक्षसी प्रकार झाला. विचारहीन व्यवस्था. निवडणूक लढवताना आपण जनतेकडे जातो, आम्ही अमुक करणारे अमुक पक्षाचे अमुक विचाराचे आम्हाला निवडून द्या. निवडून आल्यानंतर तुमचे भांडणं व्हायला लागले की तुम्ही अजून दुसरं कुठेतरी जाता आणि दुसरं कुठेतरी मारामाऱ्या हे तर झाल्यानंतर परत तुम्ही जनतेत येतात. हे बघा हे असे हे तसे. म्हणजे जनतेला तुम्ही आता वेठीच धरायला लागला आहे. म्हणजे निवडून मग ते प्रत्येकजण इंटर्न एक दुसऱ्याला नावं ठेवतात की हा बदमाशी मी नाही. असं कोण म्हणतं? एक बदमाश दुसऱ्या बदमाशाला म्हणतो, एक चोर दुसऱ्या चोराला म्हणतो. नमस्कार. लोकमित्र संवाद यात्रामध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, याआधी आपण एक व्हिडिओ पाहिला होता सर श्री अशोक एनजे यांचा. नवनिर्माण क्रांती आणि तरुण तगडा भारत या संकल्पनेवर त्यांना आपण प्रश्न विचारले होते, त्यांना बोलतं केलं होतं. आता त्याचा दुसरा भाग आपण या दुसऱ्या भागात त्यांना पुढची रणनीती आणि इतरही काही प्रश्न विचारणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया सर श्री अशोक एनजे यांना. आपण चालू केलं आहे काय? केव्हापासून म्हणाला चालू केलं? आता बेसिकली मी ह्या याच्यामध्ये समाजकारण आणि राजकारण याच्यामध्ये बघत असताना ज्यावेळेस लक्षात आलं की बापरे इतका मोठा प्रकार आपल्या देशात आहे आणि आपण विचारांचं बीजारोपण करत नाही. हे जवळजवळ एक माझ्या आयुष्यामध्ये 15-20 वर्षापासून हे चक्र फिरायला लागली. आणि जे वेगवेगळे मी अनुभव घेतले प्रत्यक्ष जीवनामध्ये ते मी जसेचे तसे माझ्याकडे आहे. त्या अनुभवातून लक्षात आलं की आपण सध्याच्या ह्या राजकारणात जर गेलं तर जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. एखादा आमदार खासदार मंत्री होणं किंवा मुख्यमंत्री होणं सुद्धा माझ्यासारख्याला काही डिफिकल्ट नाही. ज्या अर्थी मी एवढं व्यवस्थित बोलतोय चालतोय म्हणजे माझ्यात ॲबिलिटी आहे, कपॅसिटी आहे. पण त्या डिस्ट्रक्शनमध्ये मी जाऊन काय करू? लाल दिव्याची गाडी ह्या 139 कोटींना दाखवू? म्हणजे जे मुळातच गरीब आहे. म्हणजे हा विकृत आनंद झाला. हा विकृत आनंद घेणं साफ चुकीचं आहे. आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. आणि तो विचार करण्यासाठी प्लॅन करण्यासाठी आणि ही रणनीती आखण्यासाठी मला माझ्या आयुष्याचे कमीत कमी मी एक 12 ते 14 वर्षापासून मी फक्त ह्या विचारात आहे की हे कसं सुधरेल, भारतामध्ये हे चित्र कसं निर्माण होईल. आणि मला समजलं आहे तर मी त्याच्यावर विचार केलाच पाहिजे. बरोबर. मला समजलं नसतं तर गोष्ट वेगळी, पण समजल्यावरही मी विचार करत नाही म्हणजे मी परत त्याच कॅटेगरीतला आहे. आणि म्हणून जेव्हापासून समजलं त्यावेळेस मी याच्यावर रणनीती काय करायची, याच्यावर चांगल्या प्रकारे विचार कसा करायचा, हे 139 कोटी नेण्यासाठी इम्प्लिमेंट कसं करायचं. आणि ह्या संपूर्ण स्ट्रॅटजीतून विचारातून हे आलेलं आहे. हे काही कोणाच्या एखाद्याच्या पाठबळा एखाद्या धंदेवाईक इंडस्ट्रियलिस्टने आपल्याला काहीतरी दिलं घेतलं असला फालतू प्रकार नाही या ठिकाणी. हे संपूर्ण खरोखर विचारांचंच बीजारोपण आहे आणि याच्यातून संपूर्ण देशाचंच कल्याण आहे. आणि हा संपूर्ण विचार जो आहे आपल्याला देशामध्ये जगामध्ये कुठे राबवता येतो. कारण याच्यामध्ये मानव आणि मानवता ह्या दोन गोष्टी भरून भरलेल्या आहे पूर्णपणे. याच्यामध्ये कोणताही गोंधळ नाही, कोणाला त्याच्यामध्ये नाव ठेवता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये चूक दाखवता येणार नाही. आपण कोणताही विचार रुजवताना किंवा कोणतीही क्रांती करताना आपल्याला काहीतरी कोणता तरी आपण आदर्श सांगत असतो, कोणाचा तरी आदर्श सांगत असतो. जसं आता व्यासपीठावरती सगळ्यांचे फोटो लावले जातात, आपण बघतो. राजकीय असो, सामाजिक असो, कोणताही कार्यक्रम असो, थोर पुरुषांचे फोटो लावले जातात, त्यांचे आदर्श म्हणून फोटो लावले जातात. म्हणजे आता आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर शाहू फुले आंबेडकर सगळेच आदर्श आहेत, सगळेच आदर्श आहेत. म्हणजे खूप आपले संत होऊन गेलेत, महाराष्ट्रात मोठे मोठे संत होऊन गेलेत. आदर्श काय असणार आहे तुमचा? म्हणजे थोडक्यात
काय दाखवणार आहे तुम्हाला की या आदर्शापती आम्ही करतोय ते? हा एक प्रश्न आहे. आपल्याकडे नेतृत्व कोणी मान्य करायला मागत नाही. नवं नेतृत्व आलं की अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. नेतृत्व कोण करणार आहे? ओके, कॅप्टन कोण आहे? आता तुम्ही पहिला प्रश्न विचारला आदर्श कोण. आता जेवढे आदर्श आहे त्यांना घेऊन सध्या आपल्यामध्ये भांडणं चाललेली आहे, कारण विचारच नाही. बरोबर. अनेक आदर्श पुरुष आहे, पण प्रत्येक जण किंवा ग्रुप वेगवेगळे हे म्हणतात हा आमचा नेता, तो आमचा आदर्श, तो आमचा आदर्श. आता लोकांनी काय म्हणावं हे आपल्या हातात नाही, त्यांना फ्रीडम असतो. पण आपण काय करावं हे आपल्या हातात आहे. बरोबर. आपण ना डावं ना उजवं, भारतामध्ये कोणतंही एक्स्ट्रीम चालू शकत नाही. आणि हे जर आपण नीट समजून घेतलं तर यामध्ये तरुण तगड्या भारतामध्ये ही सगळी मंडळी येते, काम करते. त्याच्यामध्ये डावे सो कॉल्ड ज्याला तुम्ही म्हणतात ते पण आहे आणि उजवे पण आहे. आणि त्यांना आम्ही तिथे डावे उजवे नाही म्हणत, त्यांना आम्ही फक्त तरुण तगडा भारत म्हणतो. आणि त्या ठिकाणी काम करताना 139 कोटीचं चित्र आमच्यासमोर असतं. आमच्यासमोर एखाद्या जातीचं, धर्माचं, डाव्यांचं, उजव्यांचं नसतं. कारण भारत हा सगळ्यांना सामावून घेणारा जर आहे तर त्या ठिकाणी डावं उजवं करता करता आपण बघितलंय की ह्या काटेरी झाडामध्ये ना डावे टिकले ना उजवे टिकले. कारण भारत हा समजून घेतला नाही. भारत जर आपण समजून घेतला तर भारताला एक्स्ट्रीम काहीही चालत नाही. कोणी जरी म्हटलं तर मी एक्स्ट्रीम डाव्या विचाराचं या ठिकाणी आणेल. मी उदाहरणं देईल. काय झालं समाजवादी पक्षाचं, बरोबर, काय झालं कम्युनिस्ट पक्षाचं. पण एक्स्ट्रीम याला जाऊन एक भाकरी 4 जणांनी 4 तुकडे करूनच खाल्ली पाहिजे हा समाजवाद एक्स्ट्रीम याला गेल्यानंतर टिकत नाही. दुसऱ्या बाजूला उजवं की फॅसिस्टपणा, आम्ही म्हणतो तसंच केलं पाहिजे, आम्ही म्हणतो तसंच चाललं पाहिजे. अरे इथल्या लोकांना काय पाहिजे ते विचार करा. तुम्ही काय म्हणतात हे लोकांवरती लादू नका. त्याच्यामुळे उजव्यांचं तर म्हणजे त्यांनी दिवाळं काढलेलं आहे. त्यामुळे हा उजवा आणि डावा हा प्रकार बाजूला ठेवून भारत हा सर्वांना सामावून घेणार आहे. आणि आज तरुण तगड्या भारतामध्ये ही सगळी मंडळी एकत्र येतात आहे. आणि ज्यावेळेस या विचारांचं बीजारोपण होतं आहे त्या ठिकाणी ते भांडण असण्याचं काही कारणच नाही ना. इथं उजवा डावा कोण नाही आहे, इथं मानव आहे आणि माणुसकी आहे. तुम्ही जसं म्हटले की तुम्हाला कुणाचा आदर्श आहे. आता आपण आदर्श जरी असेल तरी त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण आपण खरोखर अनेक आदर्श भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. काय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हा सगळ्यांनी विचार करावा. त्याच्यामुळे त्या आदर्शांचं नाव घेणं म्हणजे लोकांना संधी करून देणं. हां हे ह्या विचाराचे, त्या विचाराचे, आम्ही ह्यान त्या विचाराचे नाही आहे. 139 कोटी जनतेच्या भल्यासाठी जे जे करता येईल त्या विचारांचे आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जरी आदर्श आहेत तर सध्या आपण आदर्श आपल्याला आहे. आपले आदर्श कुठे राहिले सीमित? फक्त जयंती आणि पुण्यतिथी आणि हार घालणं आणि हार काढणं, याच्या पलीकडे आपले आदर्श सध्या नाही. आदर्शाचं नाव घेतलं की दुसरा म्हणतो आम्ही आमचा हा आदर्श आहे, हा नाही का आदर्श, यांनी नाही का केलं, त्यांनी नाही का केलं. म्हणजे आपले वाद कशावर जातात? त्या महापुरुषांना आपण हा म्हणजे त्या महापुरुषांना आपण पूर्ण बदनाम करायचं जे बाकी राहिले ते करतो. म्हणजे असले आपण कोण आहोत? म्हणजे नालायक म्हटलं, नीच म्हटलं, हलकट म्हटलं तर अतिशयोक्तीने. कारण आपल्याला विचारच नाही राहिला. कारण या ठिकाणी माझं तुझं काय, आदर्श आदर्श आहे, व्यक्ती व्यक्ती आहे. आणि आज आपली अवस्था अशी झाली की कुठल्याही आदर्श व्यक्तीचं नाव घेणं कठीण आहे. गाडगे महाराज आपण समजून नाही घेतले, संत तुकाराम आपण समजून नाही घेतले. अजून जी सगळी मंडळी आहे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी काम केलं, अनेक मंडळी आहे. आता ही किती ग्रेट मंडळी आहे. फुले, आंबेडकर, असं जर मी समजा लाईनशीर नाव घेतले तर कोण म्हणेल डाव्या विचारांचे. सावरकर, चंद्र सुभाष बोस म्हटलं तर कोणी म्हणतील हे उजव्या विचारांचे. अरे ती माणसं होती, त्या माणसांमधले जे चांगले गुण आहे ते घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यांना तुम्ही विकत घेऊ नका. हे तुमचे असे इतके क्षुल्लक लोक नाही, ही सगळी मंडळी इतकी महान आहे. पण आपण काय करतोय, त्यांना विकून आज आपण काटेरी झाडं वाढवतोय. आता ही काटेरी झाडं वाढवणं बंद करूया. त्यांची विक्री अशी सहज होऊ शकणार नाही. आणि म्हणून जगातला एकमेव क्रांतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुम्ही विचारलं म्हणून नाव घेतो. आणि ज्याला जगाने मान्यता दिली, राजे अनेक झाले, पण क्रांतीचा एकमेव राजा आपल्याच देशातला आहे, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि त्याची स्ट्रॅटजी जर आपण बघितली तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त बुद्धीच्या जीवावरती त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि
ती रणनीती आपण या ठिकाणी जर घेतली आणि चांगल्या प्रकारे आपण स्ट्रॅटेजी जर केली तर तरुण तगडा भारताला न्याय देणं आणि तरुण तगडा भारताचं नेतृत्व आपल्या देशामध्ये तयार करणं तशा अर्थाने अजिबात अवघड नाही. आपल्याला अजून कोणाचं नाव घेण्याचीही गरज नाही, कारण लोक त्याला रंग देत बसणार आहे. लोकांना कामं आहे की नाही मला माहीत नाही, पण ते त्यांना करू द्या, त्यांचे ब्रश आणि रंगरंगोटी चालू द्या. आपल्याला संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी विचार करायचा आहे. 139 कोटीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे, ते असं काही नाही त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये काही गोंधळच नाही आहे. अगदी बरोबर. नेता आता आपण बघतोय की जो घेऊन जातो तो नेता. आता भारतात असं झालेलं आहे, त्याच्यामुळे लोक म्हणतात अरे तोड असा नेता नाही, याला हा पर्याय त्याला तो पर्याय. मी नावं घेत नाही, कारण नावं घेणं म्हणजे अगदी मूर्खपणा आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती म्हटल्यावर ती किती वाटोळं करू शकते, काय चांगलं करू शकते, काय वाईट करू शकते, हे सगळे अनुभव आपण या 70 वर्षात घेतलेले. तेव्हा कंट्रोल रूम हा आपला नेता. कंट्रोल रूम म्हणजे काय? समृद्ध जीवनाचा विचार, कारण त्या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सगळ्या बाबींचे विचार करणारी तज्ज्ञ मंडळी त्याच्यात आहे. त्यांनी त्या ठिकाणी मॅक्झिमम चांगल्यात चांगलं डोकं चालवावं, डावं उजवं किंवा इतर काही करायचं नाही. संपूर्ण देशाच्या भल्यासाठी आणि समृद्ध जीवनासाठी त्यांच्याकडनं आदेश येत राहतील. इव्हन आमदार खासदार यांनासुद्धा त्या ठिकाणाहून प्रशिक्षण दिलं जाईल, काय करायचं काय नाही. तेव्हा तरुण मंडळींनी हे काही समजण्याचं कारण नाही, अरे आमदार झाल्यावर मी काय करू, कारण त्याला काही माहीत नाही. हे राजकारण्यांनी तर त्यांना याच्यापासून लांब नेले, त्याला त्यांना भीती वाटते. पण जर राजकारणातून जेव्हा हे सगळे आमदार खासदार होतील, अगदी मंत्री मुख्यमंत्री होतील, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना गाईड करणारी तज्ज्ञ मंडळी कंट्रोल रूम असेल, आणि कंट्रोल रूम हाच आपला नेता असेल. म्हणजेच समृद्ध जीवनाचा विचार हाच आपला नेता. कुठलीही व्यक्ती नेता असण्याचं कारण नाही. एका व्यक्तीला सगळंच कळतं असं नाही ना. म्हणून एव्हरीबडी इज इंटेलेक्च्युअल बट इन डिफरंट डिरेक्शन. या सगळ्या इंटेलेक्च्युअल मंडळींना आपण कंट्रोल रूममध्ये यायचं आहे त्यांनी, आणि आल्यानंतर हे सगळं करायचं आहे. मीच चांगलं आहे, मलाच सगळं कळतं. आजही आपण बघतोय की जे सत्तेमध्ये आहे किंवा जे सत्तेत नाही ते असंच दाखवतात की त्यांना फक्त त्यांचं दाखवायचं आहे, मलाच सगळं कळतं. त्याच्यामुळे ते असे एकत्र पण येत नाही. कारण आपली त्यांना जो अहमपणा आहे तो त्यांना अडवा येतो. आता हे काही कोणी मुद्दाम नाही करत, ही परिस्थिती तयार झालेली आहे. ही ब्रेक करायची असेल तर ह्या स्ट्रॅटेजीमधनं ही सगळी ब्रेक होऊ शकते. तयार झालेली ती. बरोबर. तिथं कुणाचं नाव हा प्रश्नच नाही. कंट्रोल रूम तज्ज्ञ मंडळी त्यांचा तो आदेश आहे. म्हणजे सगळे आदेश कंट्रोल रूमचे. म्हणजे अशोक एनजे कॅप्टन नाही आहेत. आता अशोक एनजे हे फक्त विचार या ठिकाणी स्ट्रॅटेजी करण्यापर्यंत, त्याच्यानंतर ज्यावेळेस कंट्रोल रूम फुल फ्लेज फंक्शनमध्ये येईल त्यावेळेस अशोक एनजे पण दिसणार नाही. आता पूर्ण अशोक पूर्ण जे नाव आहे ते दिसत नाही. ते एवढ्यासाठी की आपण म्हणतो विचारांचं नातं करूया. कशाला पाहिजे तुम्हाला हे, कोणाचा मुलगा, कोणतं आडनाव, कोणत्या राज्यातला, हे नको. म्हणून एन इज माय फादर्स नेम, हे वडिलांचं नाव आहे. जे हे माझं सरनेम आहे, आणि हे गव्हर्नमेंट रेकॉर्डला आहे ना. आता डे टू डे लाईफमध्ये मला समजा तुमच्याकडनं काही पाहिजे, कशाला तुम्हाला माझं नाव हवं आहे पूर्ण, वडील कोण, आडनाव कोण, मी कुठला आहे. विचाराने काही जमलं तर आपण करूया, नाही जमलं तर नाही करूया. म्हणजे विचारांचं नातं हे किती चांगलं नातं आहे. त्याच्यामध्ये काही गरज नाही आहे सगळ्याची, आणि गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला ऑलरेडी आहेच. अच्छा. ते नाव असल्यामुळे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे जे काही आहे ते चालू राहील, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण डे टू डे लाईफमध्ये कशाला हवं आहे मी कोण आणि तू कोण. बरोबर आहे सर. बऱ्याच वेळा राजकारणाचा विषय निघाला का तुम्ही ज राजकारण हा शब्द वापरलेला आहे. ज राजकारण काय आहे हे आपल्या दर्शकांना सांगा. अच्छा, बेसिकली राजकारणाबद्दल लोकांना तिटकार आला आहे. कुणाला? 139, 1 कोटीनं नाही आला, 139 कोटीनं आला. 1 कोटी लोकांचं तर ते आवडीचं ठिकाण आहे. काटेरी झाडामध्ये गुंडागर्दी, धिंगाणा करणं. तर 139 कोटींना त्याच्यामुळे असा समज निर्माण झाला आहे, आणि खऱ्या अर्थाने झाला आहे. अरे बापरे, राजकारण म्हणजे फार भयानक आहे. तिथे एवढी गुंडागिरी, एवढी मारामारी, एवढे खून खराबा, इतके पैसे लागतात, नको बाबा त्याच्यामध्ये नको. घरातले आईवडीलसुद्धा मुलांना सांगतात ते कुठल्या पार्टीत काम नाही करायचं, कुठल्या. आता ही पार्टी फिरटी त्याला काही विचार, आणि त्यांचंही म्हणणं काही रॉंग नाही, करेक्ट आहे. आता जे तरुणांना गाईड करतात आईवडीलच करू शकतात चांगलं. ते त्यांना जेवढं समजतं तेवढं सांगतात. त्या ठिकाणी आपल्याला हे जे करायचं आहे अतिशय साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने करायचं आहे. आणि त्यासाठी तरुणांनो, तुमच्यासाठी जर राजकारण तयार केलेलं आहे, जर राजकारण म्हणजे जनतेचं राजकारण. आता हे जनतेचं जे राजकारण आहे हे 139 कोटींमधल्या तरुणांमधनं आपण निर्माण केलेलं आहे. आणि हा विचार जर आपण आज रोवला आणि तुम्ही प्रत्येकाने हा विचार समजून घेतला तर आयुष्यभर ह्या विचारातून
कल्पवृक्ष आणि वटवृक्ष हे मोठे होत राहतील आणि भारतामध्ये जसे काटेरी झाडं माजले तसे उद्या फळझाडं खूप मोठ्या प्रमाणात तयार होतील आणि ह्या विचारांचं वादळ संपूर्ण देशभर होऊन संपूर्ण जगाला तो एक आदर्श देश, आदर्श लोकशाही म्हणून पुढे येईल याच्यामध्ये थोडी पण शंका नाही. कारण भारता इतकी साधन सामुग्री, इतकं संपन्नता जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या परंपरा आहे, आपल्याला ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहे ती माणसं अतिशय श्रेष्ठ आहे की ज्यांच्याकडे सगळं काही देण्यासारखं आहे. या मधल्या काळात ही जी घाण आहे ती फक्त आपल्याला काढून बाजूला टाकायची आहे. ती कोणी टाकली, काय टाकली त्याच्यावरही मला टिप्पणी करायची नाही आहे, कारण तो वादाचा प्रश्न आहे. तर ते न करताना आपण मुळातच चांगलेच आहोत. चांगल्या याच्यातून आपण चांगल्या विचारातून परत आपल्या चांगल्या विचारावर जाऊया आणि सुसंपूर्ण भारत आपण चांगल्या प्रकारे घडवूया. काही आता कुठे विचारच शिल्लक राहिला नाही. कारण आपण बघितलं तर आज जो एका पार्टीत होता उद्या तो दुसऱ्या पार्टीत आहे, जो शेवटच्या पार्टीत होता तो पहिल्या पार्टीत आहे. म्हणजे इथं कुठे विचार राहिला का? राहिला नाही. काटेरी झाडांना विचार लागत नाही. काटेरी झाडांना काटे लागतात फक्त आणि ते काटे सर्वत्र वाढत असतात. त्याच्यातून काहीच नाही, कारण तिथे आचार विचार काही शिल्लकच नाही. आणि मग ते सर्व बेगडी असतं. फक्त कोणीतरी त्या ठिकाणी एक शासन आणि प्रशासनामध्ये बुजगावणे म्हणतो ना, तसे बुजगावणे हा राक्षसी प्रकार झाला. विचारहीन व्यवस्था निर्माण करणं म्हणजे काय? राक्षसी प्रकार. बरं, हे एवढं साधं सरळ आपण म्हणणं म्हणजे आपण कोणाच्या कोणाच्या विरुद्ध बोलतोय की अजिबात नाही. हे संपूर्ण सगळ्या काटेरी झाडाला व्यवस्थेला की ज्याच्यामध्ये विचारच नाही. कारण विचार असता तर इथला माणूस तिथे कसा जाऊ शकतो, तिथला इथे कसा येऊ शकतो? कारण जर हे वेगवेगळ्या नावाने आहे, वेगवेगळ्या विचाराने तयार झालेले आहे, तर मग ते विचार गेले कुठे? अगदी बरोबर. म्हणजे विचार शून्य झालाय. हे कोण सांगतंय? तेच सांगतात, ज्यांची मी नावही घेत नाही. आता तुम्ही हे म्हणालात म्हणून सांगतो, मी कोणाची नावं नाही घेत, परंतु आता तुम्ही म्हणालात की मग विचार कुठे आहेत? इथले तिकडे जातात, तिकडचे इकडे येतात, मग विचार कुठे आहेत? पण त्याला कारणं सांगतायत ना सर. आमचा विचार तो होता, परंतु तो विचार डावलल्यामुळे आम्ही तिकडे जात आहे. कारणं झाली ना मग त्यात कसं काय म्हणायचं? आता तुम्ही हुशार झाला, कारणं सांगता. म्हणजे निवडणूक लढवताना आपण जनतेकडे जातो, आम्ही अमुक अमुक करणारे, अमुक पक्षाचे, अमुक विचाराचे आम्हाला निवडून द्या. निवडून आल्यानंतर तुमचे भांडणं व्हायला लागले की तुम्ही अजून दुसरं कुठेतरी जाता आणि दुसरं कुठेतरी मारामाऱ्या हे तर झाल्यानंतर परत तुम्ही जनतेत येतात. हे बघा, हे असे, हे तसे. म्हणजे जनतेला तुम्ही आता वेठीच धरायला लागला आहे. म्हणजे निवडून येतानाही तुम्ही जनतेला वेठीच धरतात. निवडून आल्यावर जनतेचं भलं करायचं त्या ठिकाणी ते सोडून तुम्ही काय म्हणताय, परत जनतेत जातात. बघा, यांनी आम्हाला असं केलं, यांनी आम्हाला असं केलं. मग ते प्रत्येकजण इंटर्न एक दुसऱ्याला नावं ठेवतात की हा बदमाशी मी नाही. असं कोण म्हणतं? एक बदमाश दुसऱ्या बदमाशाला म्हणतो, एक चोर दुसऱ्या चोराला म्हणतो. आता याच्यामध्ये ह्या 1 कोटीमध्ये कोण खरा चोर? खरं खोटा काय नाही, चोर चोर आहे. एक मोठा असतो, एक छोटा असतो, अजून काही नाही. त्याच्यामध्ये ती आपलीच माणसं आहे. पण त्याच्यामध्ये हे संपूर्ण विचार आहे आणि हे विचार त्या ठिकाणी जर असतील तर देशाचं किंवा 139 कोटीचं कल्याण होऊ शकतं का नाही? इथं मेट्रो येऊ शकते, इथं विमानं जाऊ शकतात, विमानतळं येऊ शकतात. कारण देशामध्ये साधन संपत्ती इतकी मुबलक आहे की जगाच्या पाठीवर इतका श्रीमंत देश नाही आहे. आपण कारण नसताना गरीब आहोत. फॉर नो रिझन वी आर पुअर. आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये हा जर विचार आपण रोवला नाही, समजून घेतला नाही, आणि म्हणून त्याला आम्ही इको फ्रेंडली लाईफच्या भाषेत म्हणतो, समजून उमजून करा. म्हणजे समजून घ्या, उमजून घ्या आणि मग करा. आता संपूर्ण गीता ह्या 3 शब्दात आहे. अच्छा. ही माझ्या आईने मला सांगितली. कुठेही जाताना ती म्हणायची, अरे अशोक जरा समजून उमजून कर रे बाबा, अंगठे बहादर आई. म्हणजे हे जे शिक्षण आहे आपले हे तकलादू आहे. ग्रॅज्युएशन असो, PhD असो, अजून काही असो, त्याच्यातून काही निर्माण आपण करू शकत नाही म्हणजे तकलादू आहे ना. बरोबर. होळी गेली तरी काही त्याचं धूर होईल, पोल्युशन होईल, ते पण करू नका. आपल्या या कामाचे नियोजन कसे असेल? म्हणजे आपण जे आता हाती घेतलेलं आहे, म्हणजे तुमच्या भाषेतच सांगतो मी, 139 कोटी आणि 1 कोटी हे जे काटेरी झाडं आहेत यांना बाजूला करून 139 कोटींना मुख्य प्रवाहात घेऊन स्वच्छ आणि निर्मळ असा भारत निर्माण करणे या कामासाठी नेमकं किती अवधी लागेल तुम्हाला वाटतं? कसं काय?
आता तुम्ही मला वाटतं माझ्या विचारामध्ये बरेचसे आलेला दिसतात आहे 139 कोटीमध्ये. आता आणि त्याचं नियोजन कसं असेल सर? आता हे जे नियोजन आहे तर हे नियोजन कसं करायचं, परत आपण निसर्गाकडेच बघायचं आहे. अजून गुरु म्हणून कोणाकडे बघितलं तर लोक काय म्हणतील, हां गुरु म्हणून यांनी याला मानलं म्हणजे हा उजवा डावा अजून काहीतरी. आता हे सगळं सुरू होईल. त्याच्यामुळे सर्वात चांगला गुरु कोण आहे? जन्मदाती आपली आई. बरोबर. जिने मला अशोका समजून उमजून कर रे बाबा संपूर्ण गीता 3 शब्दात सांगितली आणि ती मला चांगली समजली आणि अजूनही मी ते त्याप्रमाणे समजून उमजूनच करतोय सगळं, कुठेही अतिरेक करत नाही आहे आणि जे समजलंय जे उमजलंय तेच करतोय, गोंधळ नाही आहे. तर त्याचं नियोजन जे आहे, निसर्गाकडे बघितलं की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि निसर्गाची जी प्रक्रिया आहे की तुम्हाला फळं आले की तुम्ही देत राहायचं आहे, तुमच्याकडं जे काही येतं ते देत राहायचं आहे. विचार असू द्या, आचार असू द्या, पैसा असू द्या, संपत्ती असू द्या, ही देण्याची प्रोसेस जी आहे निसर्गात चालू राहते, ती आपण आपल्या नियोजनात आणली, आपल्या कृतीमध्ये जर आणली तर प्रत्येकजण आपण काय करत राहणार आहे? देत राहणे. पाणी खळखळ वाहते, नदी स्वच्छ राहणारे, सुंदर राहणारे, तिचं डबकं बनणार नाही. किती वर्षात होईल काय वाटतं? बदल किती वर्षात होईल? आता बदल मोठा बदल आहे. छोटा म्हणजे गल्ली ते दिल्लीपर्यंत बोललात तुम्ही. फक्त गल्ली करून तुम्ही शांत बसणार नाहीत. मोठा बदल आहे. आता गल्ली आपलीच आहे आणि दिल्ली आपलीच आहे. बदल करायचा म्हणून आपण म्हटलो बीजारोपण करूया. बीजारोपण करायचं तर झाड फळ देण्या इतकं मोठं व्हायला किती वेळ लागतो? 4 वर्ष लागतात. आता ही 4 वर्ष आपण दिलेच पाहिजे. आपण कधीच जर म्हटलो मी हे 1 वर्षात करतो, अजिबात शक्य नाही. कारण कोणतंही कल्चर घडायला, कोणतीही प्रक्रिया व्हायला एक कालावधी लागतो. निसर्ग सांगतो की 3 ते 4 वर्ष झाडाला फळं येण्यासाठी लागतात. या ठिकाणी माणसामध्ये आपण काही कल्चर घडवलं, काही विचार पेरायचा असेल तर ग्रॅज्युएशन व्हायला जर आपण सुरुवात केली 10वीपासून तर आपल्याला 4 वर्ष त्या ठिकाणी जातात. आपण ज्या स्टेजमध्ये आहोत, ज्या फॉर्ममध्ये आहोत त्या ठिकाणी आपल्यामध्ये जे काही शिक्षण आलेलं आहे चुकीचं बरोबर ते चेंज करून आपल्यामध्ये कल्चर घडवायला किमान 4 वर्ष लागतात. आणि हे प्रत्यक्ष इको फ्रेंडली लाईफ सेंटरमध्ये आपण हे बघितलेलं आहे. आणि लोकांमध्ये ते कल्चर घडल्यानंतर लोक व्यावसायिक बनतात. आणि त्या उदाहरणातून आम्ही स्वतः अनुभवलं आहे की त्याच्यामध्ये काही जण लखोपती झाले, काही जण करोडपतीसुद्धा झाले, पण त्यांना आपल्याला 4 वर्ष घडण्यासाठीही द्यायला लागतात. मग एक माणूस किंवा एक गाव जर 4 वर्षात घडतो तर संपूर्ण देश पण घडेल. आणि म्हणून ही सिस्टममध्ये आपण टाकतोय. एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या नेत्याच्या हातात ठेवत नाही, सिस्टममध्ये. सर सुरुवात इथून करताय तुम्ही, सुरुवात गल्लीतून ते दिल्लीपर्यंत, म्हणजे ग्रामविकास ते राष्ट्रविकास कसा साधणार? कसा हा ग्रामविकास ते राष्ट्रविकास हा कसा साधणार? आता बेसिकली ह्या याच्यामध्ये ग्रामविकास ते राष्ट्रविकास आणि निश्चितच प्लॅनिंग करताना आपल्याला जर आपण नीट विचार केला तर त्यासाठी फार मोठं सिरियस किंवा अजून काही असं नाही आहे की आता कसं काय करायचं, कसं काय शक्य आहे. आपण सतत काय करतो, हे सगळं करताना ठरवताना ह्या 70 वर्षात मागे जाऊन बघतो. आपल्याला मागे जाऊन काहीच बघायचं नाही, कारण काटेरी झाडं आपल्याला काहीच दाखवू शकत नाही, ते आपण बघू पण नाही, ते आपण ऑलरेडी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण स्पष्ट बघितलं पाहिजे, क्लिअर कट आपण जे आहे तेच केलं पाहिजे. मग असं ज्यावेळेस आपल्याला ग्रामविकास ते राष्ट्रविकास हा कसा साधायचा, तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची आपण सध्याच्या याच्यात म्हणतो ब्ल्यू प्रिंट. मग ती ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय, तर ही नावं मोठमोठी आहे, पण ही ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय, एक गाव आहे, गुगलवरती त्याचा नकाशा काढायचा. हा एका गावाचा जसा काढायचा, संपूर्ण भारतातल्या गावाचा आपापल्या ग्रामपंचायतीने काढायचा. तो काढल्यानंतर त्यांनी जे प्लॅनिंग दिलेलं आहे ग्लोबल डेव्हलपमेंटचं, रोड कसे असावे, शाळा कुठे असाव्या, त्याच्यानंतर बँक कुठे असावी, हॉस्पिटल कुठे असावं, ज्या त्या ग्रामपंचायतीने हे सगळं करायचं आहे. आणि ह्या सगळ्यांना गाईड करण्यासाठी कोण आहे? वार रूम आहे, कंट्रोल रूम आहे. कंट्रोल रूममध्ये सगळी तज्ज्ञ मंडळी बसलेली. त्याच्यामुळे ती सतत त्यांना ही सगळी माहिती देत राहणार आहे, चुकीचं होऊ नये म्हणून. बरं, आपण तो जो गुगल मॅप आहे, गुगल मॅप का घ्यायचा, तर अजून आपण कोणत्याही पद्धतीने जायचं म्हटलं तर आपण खूप मॅन्युअली काही करू तर त्याच्यामध्ये इतका वेळ लागेल की, आणि त्याची गरज पण नाही. जर तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे तर ते घेऊन आपण त्याचा ब्ल्यू प्रिंट त्या प्रत्येक गावाचं बनवलं. आणि म्हणून एक गावाचं न बनवता सगळ्या गावाचं बनवायचं, कारण ते सिस्टम आहे. सिस्टममध्ये टाकलं आपण
आणि एका गावाचं ब्ल्यूप्रिंट आपण सगळ्यांना दाखवलं हे असं आहे, तर प्रत्येक ग्रामपंचायतीने हे बनवा. अजून कोणाला कुठे जायचं नाही आहे, कुठे तिथं जाऊन म्हणायचं नाही तुम्ही असं का बनवलं. तर तुमच्या गावाचं चांगलं वाईट तुम्हीच बघायचं आहे. एका गावाचं तुमच्यासमोर ब्ल्यूप्रिंट दिलेलं आहे आणि तो नकाशा जो आहे त्याप्रमाणे तुम्हाला एकदा बनवल्यानंतर 4 वर्षामध्ये त्या प्रकारच्याच प्लॅनिंगने जायचं आहे. आणि 4 वर्षात काय करायचं आहे, कुठे बँक येईल, कुठे शाळा येईल, कुठे रस्ता मोठा केला जाईल, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्लॅनिंगमध्ये असणार आहे. आणि त्या एका दिवसात नाही घडणार, शक्य पण नाही आणि गरज पण नाही. मग एकदा प्लॅनिंग तयार झालं की ब्ल्यूप्रिंटप्रमाणे मग डेव्हलपमेंटला सुरुवात होईल. जसजसे फंड्स येतील, जसजसं त्याची गरज भासेल, सर्व काही नीड बेस असेल. नीड बेस म्हणजे गरज असेल तरच करायचं. ह्या गावात अमुक आहे म्हणून ते करा, साफ चुकीचं आहे. नीड बेस सिस्टम आपल्याकडे नसल्यामुळे काय होतं की बऱ्याच ठिकाणी ऑफिसर्समध्ये एखादा मॅनेजर आहे, मग एखादा सुपरिटेंडेंट आहे, मग त्याच्या हाताखाली 4 क्लार्क आहे, 4 क्लार्कच्या हाताखाली 4 पिऊन आहे. अरे पण गरज आहे की नाही हे बघ ना. आपल्याकडे नीड बेस सिस्टम नाही. या ठिकाणी आपल्या प्लॅनिंगमध्ये नीड बेस सिस्टम असणार आहे. नीड बेस म्हणजे काय, जे लागतं तेच करा, अजून काही नाही. हे कोणी ठरवायचं आहे, जिथल्या तिथल्या व्यवस्थेने, जिथल्या तिथल्या ग्रामपंचायतीने ठरवायचं आहे. आणि त्या ठिकाणी ही नीड बेस सिस्टम आपल्या प्लॅनिंगमध्ये असल्यामुळे आणि ह्या सगळ्या सिस्टम ओरिएंटेड आहे. कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या तालावरती किंवा मूडप्रमाणे काही चालणार नाही. जे काही चालणार आहे ते सिस्टमने चालणार आहे. आणि त्या नकाशातलं जे डेव्हलपमेंट आपण दाखवतो आहे, जे प्लॅनिंग दाखवतो आहे एका गावासाठी, ते संपूर्ण भारतातल्या गावासाठी एक तारीख आपण डिक्लेअर केली की आजपासून 4 वर्षामध्ये आपल्याला प्लॅनिंगप्रमाणे जायचं आहे. आणि ज्या डिफिकल्टी येतील त्या कंट्रोल रूमच्या कोऑर्डिनेशनप्रमाणे हे 4 वर्ष सतत चालू राहील. आणि म्हणून जसं एक झाड 4 वर्षात वाढतं आणि आंबे द्यायला लागतं, तसं प्रत्येक ग्रामपंचायती स्वावलंबी होईल. त्या ग्रामपंचायतीमधला किंवा त्या गावातला प्रत्येक नागरिक हा स्वावलंबी होईल. तो स्वतःच्या पायावर उभा राहील. आणि ही गावं स्वतःच्या पायावर उभी राहिली, ह्या गावातले नागरिक स्वतःच्या पायावर उभी राहिली, तर अजून दुसरी कसली गरज नाही आहे. आणि मग ही गावं एकदा स्वावलंबी झाल्यानंतर अजून गावातली माणसं फार मोठ्या प्रमाणात शहरात किंवा अजून कुठे जाण्याचा प्रश्न येणार नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की गल्ली ते दिल्ली हा प्रवास अशा प्रकारे होईल. एकदा ही गावं अशा प्रकारे विकसित झाली तर संपूर्ण जी दिल्ली आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही देवाणघेवाण ही कशाची चालेल, कन्स्ट्रक्टिव्ह विकासाच्या कामाची चालेल. या ठिकाणी डिस्ट्रक्शन काहीही असणार नाही. या ठिकाणी कोणालाही प्रश्न पडलेला नसेल की मी सरपंच होतो का तू होतो, तू सभासद होतो का मी होतो. हे सगळ्या ज्या डिस्ट्रक्शनच्या गोष्टी ह्या नाहीशा झालेल्या असतील. कारण या ठिकाणी त्याला संधीच नाही, चान्सच नाही. कारण या ठिकाणी सगळं जे काही आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह सायकलमधलं आहे, समृद्ध जीवनाच्या विचारामधलं आहे. त्याच्यामुळे ह्या प्लॅनिंगमधनं सिस्टम आहे. आणि ही सिस्टम एका माणसाला पण लागू होते, एका गावाला पण लागू होते आणि सगळ्या देशाला पण लागू होते. सर, सध्या देशात आणि महाराष्ट्रात जे काही राजकीय स्थित्यंतरे होत आहेत, बदल घडत आहेत, घडामोडी घडत आहेत, अगदी फास्ट घडत आहेत. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात की सध्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली आणि देशातली, याच्या संदर्भात काय सांगाल सर? बघा, सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती एवढी विचलित करणारी आहे. आणि जे काही आपण बघतो आहे ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यातून काहीच निर्माण होऊ शकणार नाही. याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. ही संपूर्ण गटारगंगा झालेली आहे. आणि ह्या गटारगंगेतून आपण स्वच्छ पाणी कसं काय पिऊ शकतो? पिऊ शकत नाही. एकदा आपल्याला कन्फर्म झाल्यावरसुद्धा आपण हे समजून घेत नाही. त्याला कारण अनेक वर्षापासून आपल्याला सवय लागलेली आहे ह्या गटारीबरोबर प्रवास करण्याची. म्हणून आपल्याला ठामपणे ह्या विचाराला आलं पाहिजे की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ती इतकी भयानक आहे. ती काही एका दिवसात झालेली नाही. प्रत्येक दिवसामध्ये त्याच्यामध्ये अधोगतीचा उच्चांक हा वाढत गेलेला आहे आणि ती वाढत जाणार आहे. ते कुठले एका पक्षाचं सरकार आहे म्हणून किंवा असं काहीही नाही आहे. हा जो त्याचा आलेख आहे हा अधोगतीकडे वाढतच जाणार आहे. कारण काटेरी झाड आहे म्हणून ते तेवढंच त्याचं झुडूप राहत असं नाही, त्याचं झाडात रूपांतर होतं, त्याचं वटवृक्षात रूपांतर होतं. म्हणजे राक्षस आता
मोठा झालेला आहे. आता राक्षस झाल्यावरही आपल्याला जर जाग नाही आली तर ते आपलं दुर्दैव, पण आपल्याला जाग आली असं मी मानतो. आणि त्या जाग आलेल्या विचारातून आपण हा संपूर्ण विचार लोकांच्या मनामध्ये नेला आणि समृद्ध जीवनाचा परिवर्तनाचा विचार अशाच दृष्टिकोनातून की आपल्याला ही गटारगंगा जी आहे ही आपल्याला थांबून त्या ठिकाणी शुद्ध पाण्याची नदी वाहील असं करायचं आहे. कारण ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारत आपल्या ताब्यात दिला सगळ्या नद्या स्वच्छ पाण्यासारख्या वाहत होता, त्या ठिकाणी कोणताही गोंधळ नव्हता. त्यांनी शिक्षण दिलं आज म्हणून मी तुमच्याबरोबर बोलतो आहे किंवा तुम्ही माझ्याबरोबर बोलताय. आपण तशा अर्थाने काय केलं हे शोधायला लागतं की आपण काय प्रगती केली. तर आता जे काही आहे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जी काही आपण थोडीफार केलेली आहे त्याला न नाकारता, त्याच्याबद्दल कुणालाही क्रिटिसाइज न करता आपण ह्या गटारगंगेला जर स्वच्छ करायचं असेल तर सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करायला लागेल. कुणालाही नावं ठेवून याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि याच्यावर निश्चितपणे प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो. आणि याच्यावर अशा प्रकारे हा तरुण तगडा भारत हा अतिशय चांगला उपाय आहे. कारण याच्यामध्ये संपूर्ण 139 कोटी जनतेमधले तरुण आहे की ज्यांच्यामध्ये कुठल्या विचाराचं तशा अर्थाने फार मोठं बीजारोपण झालेलं नाही. आणि समृद्ध जीवनाचं बीजारोपण जर आपण केलं तर हा वृक्ष 4 वर्षामध्ये कल्पवृक्ष होईल, वटवृक्ष होईल आणि भारतामध्ये संपूर्ण लोक गुण्या गोविंदाने नांदतील. काही प्रॉब्लेम नाही. आपण ही फार मोठी काळजी करण्याची गोष्ट नाही. फक्त आपल्या मनामध्ये हे आलं पाहिजे. ज्यांच्या मनात येईल त्यांनी बीजारोपण करून कामाला सुरुवात करायची. अजून कुणाला नावं ठेवत बसण्याची गरज नाही. त्याच्यामुळे 100% हा चांगला पर्याय आहे. आणि हा पर्याय म्हणजे फार मोठं टेन्शन, अरे बापरे आता काय करायचं, काही करायचं नाही. ज्यांना असं वाटतं ना अरे बापरे आता काय करायचं, त्यांनी जीव द्यावा. कारण हे करण्यासाठी काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस आहे ते तर तुम्ही वापरले तर तुम्हाला आहे हे रिसोर्सेससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. पण विचार ही अडचण आहे. आणि म्हणून सुदृढ विचार करूया, चांगला विचार करूया आणि त्या विचारातून आपण हे परिवर्तन जर घडून आणायचं ठरवलं तर आपल्याला ह्या 4 वर्षामध्ये हे घडून आणता येईल. आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांपर्यंत हे विचार जर आपण चांगल्या प्रकारे पोहोचवले तर संपूर्ण ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजकीय बदल आपल्याला दिसतील. कारण हे नवनिर्माण क्रांतीच्या प्रेरणेने आता एक होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत 2024च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, तर ह्या तुमच्या नवनिर्माण क्रांतीच्या प्रेरणेने जे तरुण तगडा भारतची भूमिका काय असेल याच्यात ह्या निवडणुकांमध्ये? आता आपण या ठिकाणी बसलो आहे. आपली स्ट्रॅटेजी काय? एव्हरीथिंग ॲट सोर्स. म्हणजे जिथं आहे तिथूनच, अजून कुठे जायचं नाही. 1-2 सभा घ्यायला लागते तो भाग वेगळा, पण उठसूट सभा लोक गरज नाही. एव्हरीथिंग ॲट सोर्स. कारण तुम्ही जिथं आहे तिथून सगळं करता येतं आणि हे जर सगळं करता येत असेल तर तुम्ही केलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे करायला लागतो त्यावेळेस ह्या संपूर्ण निवडणुका आपण सगळे जिथं आहे तिथूनच करायचे आहे. कंट्रोल रूम सगळ्यांना आदेश देईल, निर्देश देईल, त्यांना सांगेल की काय करायचं आहे काय नाही. अगदी डिजिटली वेबसाईटच्या माध्यमातून, डिजिटलच्या माध्यमातून तिथूनच त्यांनी त्यांच्या जागेवरनं फॉर्म भरायचे, तिथूनच त्यांनी निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि तिथूनच त्यांनी त्यांचं मतदान करायचं आहे. कुठेही माझ्याकडं पैसे नाही, हे नाही, ते नाही, ते रडगाणं करण्याची गरज नाही. कारण ह्या संपूर्ण कन्स्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये कुठेही पैसा लागत नाही. बिन पैशाच्या निवडणुका. आता हे अतिशयोक्ती वाटेल लोकांना, कारण 70 वर्ष लोकांनी हेच बघितलेलं आहे, खूप पैसे लागतात. पण आपली ही स्ट्रॅटेजी किंवा हा विचार सांगतो की याला कुठेही पैसे लागत नाही. तुम्हाला शिक्का मारायला किंवा बटन दाबायला फॉर्म भरायला पैसे लागतात, अजिबात पैसे लागत नाही. जो फॉर्म भरायला लागतं ते डिपॉझिट जे असतं ते काही फार मोठं नाही. ते आपल्याला भरायला लागतं, ते भरू शकतो आपण. पुढे ज्या वेळेस तरुण तगडा भारत सत्तेवर येईल त्यावेळेस त्या डिपॉझिटचे जे काही करायचे ते करता येईल. पण आज नाही करू शकत, कारण आज ते काटेरी झाडांनी निर्माण केलेली व्यवस्था आहे. ती व्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे. स्वीकारली आपण, त्या काटेरी झाडाच्या व्यवस्थेतच बसलोय. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल क्रिटिसाइज न करताना व्हॉट बेस्ट आय कॅन डू टुडे, आज मी काय करू शकतो, तर हा मेसेज लोकांपर्यंत देऊ शकतो. आणि संपूर्ण ह्या निवडणुका एव्हरीथिंग ॲट सोर्स, जिथं आहे तिथूनच आपण लढू शकतो. लढणं म्हणणंही चुकीचं आहे, निवडणुकीला उभे राहू शकतो. लढणं म्हणजे 2 देशांमधलं काहीतरी युद्ध आहे असा भास होतो. त्याच्यामुळे लढणं वगैरे काही नाही. निवडणुकीला उभं राहायचं आहे, निवडून यायचे, निवडून येऊन कामं करायचे. त्याच्यामुळे
सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, हे सगळं बकवास आहे. विरोधी म्हणजे काय, विरोधच करायचा आहे. वादी सगळे वादच घालायचे, तर ते काही करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे एव्हरीथिंग ॲट सोर्स हा जो फंडा आहे तो जर आपण नीट वापरला आणि डिजिटल जे माध्यम आहे, तंत्रज्ञान आहे, त्याच्या साह्याने आपण ह्या कंट्रोल रूममधनं संपूर्ण लोकांना, सुशिक्षित असो अशिक्षित असो, त्यांचे अनुभव दांडगे, त्या अनुभवाला जर रेकग्नाइज केलं तर ही सगळी जनता खूप प्रोडक्टिव्ह आहे, खूप क्रिएटिव्ह आहे. आणि त्यांच्या क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह गोष्टीला जर आपण चालना दिली तर आपल्या देशामध्ये ही क्रांती व्हायला फक्त 4च वर्ष लागतील. कारण आजही आपण बघतो ना, आपल्या देशातली तरुण मंडळी, शिकलेली मंडळी बाहेरच्या देशात जाऊन नेतृत्व करत आहे. कारण या ठिकाणी काटेरी झाडामध्ये ते नेतृत्व कसं करतील? काटेरी झाडांमध्ये नेतृत्व करायला अडचण आहे म्हणून आपण हा विचार मांडलाय. हे काय कोणाच्या विरुद्ध नाही मांडलाय, हा देशासाठी, चांगल्यासाठी मांडलाय. आणि हा कुणालाही त्या ठिकाणी समजेल इतक्या साध्या पद्धतीने मांडलाय. तेव्हा या ठिकाणी आपल्याला हे इलेक्शन आपण जे म्हणतोय, तर ते इलेक्शन लढणं नाही आहे, ते इलेक्शनसाठी, निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे, त्याच्यातून निवडून यायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक पैसाही तशा अर्थाने लागत नाही. जे काही लागतं ते रुटीन लाईफमध्ये आपल्याला जसा खर्च लागतो तसाच लागणार आहे, त्याच्यापेक्षा काहीही नाही. आणि त्याच्यामुळे कोणीही त्याचा गैरसमज करून नाही की बापरे मी कसं करू. तर बापरे असं म्हटलं तर 100% समजायचं की आपण जीव द्यायला लायक आहोत. काही प्रॉब्लेम नाही आहे. हे अतिशय मोठं काम किंवा भयानक काम आणि आता कसं करायचं, अजिबात हा प्रश्न नाही आहे. कारण आपण आपल्याला फसवतो आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, करता येईल की नाही मी तुम्हाला इथे बसूनच सांगतो. अजून कुठे जायचं म्हणजे आपला वेडेपण असतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो, 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात कशा पद्धतीने 1 कोटी लोक हे 140 कोटी लोकांवर राज्य करत आहेत आणि 1 कोटी लोक हे 140 संपूर्ण भारताची जी संपत्ती आहे ती रोटेट 1 कोटी लोकांमध्ये कशी होते आहे. हे होऊ नये म्हणून व्यवस्थाच बदलायला निघालेला ही अभिव्यक्ती आहे, ज्यांच्याशी आपण आज चर्चा केली, संवाद केला. ज्यांनी ही व्यवस्था बदलायचं ठरवलेलं आहे आणि 139 कोटी लोकांच्या हातात ते सगळे सूत्र देण्याचं ठरवलेलं आहे. आणि एवढं मोठं काम सुरुवात स्वतःपासून चालू केली. आज बऱ्याच प्रमाणात त्यांनी त्यांच्या विचारांचे सोबती साथी जमवलेले आहेत. आमची सगळ्यांची सदिच्छा तुमच्यासोबत आहेत सर. खूप खूप वेळ दिलात त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद. अशाच प्रकारे तुम्ही ह्या 139 कोटीमध्ये सहभागी व्हा. आणि हे तुमच्यासारख्या तरुणांसाठीच आहे. मी 76 वर्षाचा तरुण आहे, पण मला हे सांगायचं विसरलो. मित्रांनो, 76 वर्षाचा तरुण हा 76व्या वर्षी ही क्रांती करायला निघालेला तरुण नक्कीच पुढच्या 4 वर्षात ही क्रांती होईल, घडून आणेल. शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.